हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला इनहेरिटन्सचा तिसरा टाईप म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स हा आजच्या लेक्चर मध्ये बघायचा आहे. ही आहे तुमची मल्टिपल इनहेरिटन्सची डायग्राम. याच्यामध्ये काही नाही मित्रांनो, जर तुम्हाला सिम्पली जर सांगायचं जर झालं तर एका हे पहा, एकच डिराइव्हड क्लास तयार करायचा, पण दोन बेस क्लास पासून, म्हणजे क्लास ए आणि क्लास बी या दोन बेस क्लास पासून एकच आपण क्लास इनहेरिट केला. एकाच क्लासमध्ये त्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज आपण इनहेरिट करायचं काम केलंय. म्हणजे इथं काय झालं, तुमचं मल्टिपल गोष्टी एका एका क्लासमध्ये आल्या, मल्टिपल गोष्टी तुमच्या एका क्लासमध्ये आल्या, म्हणून याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, मल्टिपल प्रॉपर्टीज एका सिंगल क्लासमध्ये येणे त्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतात. सी हा काय आहे, डिराइव्हड क्लास आहे. कुणापासून डिराइव्हड झालाय, क्लास ए आणि क्लास बी या दोन्ही क्लासेस पासून सी नावाचा क्लास डिराइव्हड झालेला आहे. डिराइव्हड फ्रॉम क्लास ए अँड क्लास बी. समजलं एक शॉर्ट मध्ये तुम्हाला. मग तुम्हाला एक आता डेफिनेशन जाणून घ्या मल्टिपल इनहेरिटन्सची. आता मित्रांनो, याचं नाव जरा जरा सारखंच आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्स सारखं. हे पहा, मल्टी लेवल इनहेरिटन्स कालच्या लेक्चरच्या निमित्ताने, म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं. जर ते लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल आणि सिंगल इनहेरिटन्सचं बी पाहिलं नसेल तर ती आधी पाहून घ्या. मल्टी 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 नाव दोन्ही, मल्टी लेवल आणि मल्टिपल हे दोन्ही नाव जरा सिमिलरच आहेत मित्रांनो. याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ह्याच्यामध्ये काय होतंय, मल्टिपल लेवल्स असतात, म्हणजे एका बेस क्लास पासून दुसरा डिराइव्हड क्लास होते, दुसऱ्या डिराइव्हड क्लास पासून तिसरा डिराइव्हड क्लास होते, असे एवढ्या गोष्टी होत्या त्याच्यात. पण मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय होते, तुमचे दोन बेस क्लास पासून एक सिंगल डिराइव्हड क्लास तयार होतो. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग क्लास फ्रॉम मोर दॅन वन बेस क्लास इज नोन ॲज मल्टिपल इनहेरिटन्स. मेकॅनिझम म्हणजे प्रोसेस ऑफ डिरायव्हिंग ए क्लासला डिराइव्ह करायचं फ्रॉम मोर दॅन वन बेस क्लास, म्हणजे एकापेक्षा जास्त जर बेस क्लास असतील तिथं, तर तुम्ही एकापेक्षा जास्त बेस क्लास जर आपण एका डिराइव्हड क्लासला जर एकापेक्षा जास्त बेस क्लासेस पासून डिराइव्ह केलं, तर मित्रांनो तिथं तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. त्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. एका डिराइव्हड क्लासला तुम्ही मल्टिपल क्लासेसनी, मोर दॅन वन क्लास म्हणजे एकापेक्षा जास्त क्लासेस नी तुम्ही त्याला काय करण्याचा प्रयत्न करीत आहात, इनहेरिट करण्याचा प्रयत्न करीत आहात, म्हणजे याला डिराइव्ह करण्याचं काम करीत आहात. समजत आहे का मी काय म्हणत आहे? एकापेक्षा जास्त क्लासेसनी. मग एकापेक्षा जास्त म्हणल्यावर तिथं तुमचा क्लास ए पण येऊ शकतो, आणि एकापेक्षा जास्त म्हणजे ए पेक्षा आणखीन जास्त पण क्लासेस येऊ शकतात. इथं किती क्लासेस घेतलेत, ए आणि बी हे दोन क्लासेस घेतलेत. इथं सी नावाचा डी नावाचा क्लास आणखीन एक जर क्लास असता तर तीन क्लासेस मधून इनहेरिट झाला असतं, म्हणजे याला पण तुमचं मल्टी लेवल म्हणू शकला असतात मित्रांनो. जर इकडे आणखीन एक क्लास असता, ई नावाचा क्लास असता, आणि हे पण क्लास तुमचा इनहेरिट होत असला, तर मित्रांनो तरी पण याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हटलं जातं मित्रांनो. का? कारण की एकापेक्षा जास्त म्हणजे 3, 2, 4, 5, 10 क्लास तुम्ही तिथं इनहेरिट करू शकता एका क्लासमध्ये, एका डिराइव्हड क्लासमध्ये. समजलं? मग सी मध्ये तुम्ही ई ई या क्लासचे मेंबर्स, ए या क्लासचे मेंबर्स, बी या क्लासचे मेंबर्स आणि डी या क्लासचे मेंबर्स, सगळ्यांचे मेंबर्स तुम्ही या डिराइव्हड क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता. म्हणजे काय झालं, इथं सी हा डिराइव्हड क्लास सगळ्या या बेस क्लास पासून बनलेला आहे. ए, बी, ई आणि डी तुमचा या बेस क्लासेस पासून बनलेला आहे. कोणता? सी हा तुमचा क्लास. समजत आहे का मी काय म्हणत आहे? मग एकापेक्षा जास्त जर तुमची तिथे बेस क्लासेस असतील, एकापेक्षा जास्त जर तुमचे बेस क्लासेस असतील तुमच्या डिराइव्हड क्लासला डिराइव्ह करण्यासाठी, तर तिथं तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स आपण त्याला म्हणतो मित्रांनो. समजत आहे का? तर ह्याचा जर एक्झाम्पल द्यायचं तर मग तुमचे फादर आणि मदर दोन्हीचं चाइल्ड तुमचं एकच, तुम्ही हा त्यांचा चाइल्ड, CH चाइल्ड क्लास, हे तुमचे पॅरेंट्स क्लास. कोणते? हे तुमचा फादर आणि हे तुमचा मदर. मग ते तुम्ही हे त्यांच्यापासून डिराइव्ह झालेले चाइल्ड तुम्ही. समजलं? हे रिअल लाईफचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं मी. म्हणजे आता फादरची मनी आणि मदरची मनी म्हणजे त्यांचे ऍट्रिब्यूट्स तुम्ही वापरू शकणार, तुम्ही यूज करू शकणार. समजत आहे का?
टू क्रिएट न्यू क्लास फ्रॉम मोर दॅन वन ओल्ड क्लास इज नोन ॲज मल्टिपल इनहेरिटन्स. पहा, ही एक आणखीन एक त्याची डेफिनेशन आहे. टू क्रिएट न्यू क्लास, नवीन क्लासला क्रिएट करणे फ्रॉम मोर दॅन वन ओल्ड क्लास, म्हणजे एकापेक्षा जास्त जुने क्लास पासून नवीन क्लास तयार करणे, त्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं तुमचं म्हटलं जातं. म्हणजे हे काय आहे, तुमचा बेस क्लास म्हणजेच ओल्ड क्लास, म्हणजे जुन्या क्लास पासून ह्या नवीन सी नावाच्या क्लासला तयार केले, डिराइव्ह केले, इनहेरिट केले, क्रिएट केले. समजलं का? ए आणि बी पासून कोणी इनहेरिट झाले? सी नावाचा डिराइव्ह क्लास तयार झाला. मग इन अबाव फिगर, ह्या फिगर मध्ये तुमचा क्लास सी इज डिराइव्ड फ्रॉम बेस क्लास ए अँड बी. पहा, ए आणि बी पासून तुमचा क्लास सी डिराइव्ह झालेला आहे आणि तिथं तुम्ही एक्सेट्रा पण करू शकला असतात. एक्सेट्रा म्हणजे काय, तिथं तुम्ही ई क्लास पण लिहिला असता आणि डी क्लास पण लिहिला असता. म्हणजे मोर दॅन वन क्लास पासून जर तुम्ही डिराइव्ह करायचं असताना तर त्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतात मित्रांनो. मग तिथे एकापेक्षा जास्त पण क्लास तुम्ही वापरू शकता. म्हणजे ए क्लास वापरला आणि बी क्लास वापरला आपण या एक्झाम्पल मध्ये, पण ह्याच्यापेक्षा जास्त पण वापरू शकता असतो. म्हणजे इथं डी क्लास जरी बनविला असता तर डी क्लास बी ह्याच्यात इनहेरिट केला असता आपण. म्हणजे याला पण तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं मित्रांनो. एकापेक्षा जास्त जर असतील तर तिथं मल्टिपल इनहेरिटन्स म्हटलं जातं. समजला का तुम्हाला फरक? मल्टी लेवल मध्ये काय होतं, एकाच बेस क्लास पासून एकच डिराइव्ह केला जातो, त्याच डिराइव्ह क्लास पासून पुन्हा आणखीन एक क्लास डिराइव्ह केला जातो. सिंगल मध्ये काय होतं, सिंगल मध्ये तुमचं कसं होतं हे पहा, सिंगल एकाच बेस क्लास पासून तुमचा डिराइव्ह क्लास तयार केला जातो. आणि मल्टिपल मध्ये तुमचं काय आहे, मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये तुमचं काय आहे, एकाच तुमच्या मोर दॅन वन तुमच्या एक डिराइव्ह क्लास तुमचा मोर दॅन वन बेस क्लासेस पासून तयार केला जातो. समजत आहे का? एकच डिराइव्ह क्लास तुमचा मोर दॅन वन बेस क्लास पासून इनहेरिट केला जातो, तयार केला जातो, क्रिएट केला जातो. सिंटॅक्स कसा राहील मग, प्रोग्राम मध्ये कसं लिहायचं त्याला, एक्झाम मध्ये हा सिंटॅक्स तुम्ही लिहून या. प्रोग्राम मध्ये कसं लिहायचं, तो डिराइव्ह क्लासचं नेम, म्हणजे इथं काय येईल, सी तुमचा, इथं तुमचा सी येईल. त्यानंतर पब्लिक येईल, पब्लिक हे विजिबिलिटी मोड काय येईल, PUBLIC पब्लिक. बेस क्लास 1 म्हणजे बेस क्लास 1 काय आहे तुमचा, ए तुमचा बेस क्लास 1 आहे, मग इथं बेस क्लास 1 चं नाव येईल. त्यानंतर पहा, कॉमा देऊन सेकंड क्लासचा पब्लिक, सेकंड क्लासचा विजिबिलिटी मोड, म्हणजे या क्लासचा विजिबिलिटी मोड, या बी नावाच्या क्लास बेस 2 म्हणजेच सेकंड बेस क्लासला तुम्ही कसं इनहेरिट करणार आहात त्याचा विजिबिलिटी मोड, त्याला पण आपण काय करणार आहोत, PUBLIC पब्लिकच बनविणार आहोत. आणि क्लास 2 म्हणजे बी क्लास, सेकंड बेस क्लास कोणता आहे तुमचा, क्लास बी, मग क्लास बी ला इथं इनहेरिट करणार आहोत. समजलं? काय केलंय मी इथं, तुमचा क्लास सी ला आपलं डिराइव्ह केलेला आहे, कुणापासून, क्लास ए आणि क्लास बी पासून, या दोन्ही क्लास पासून एका सिंगल क्लासला डिराइव्ह केलेला आहे. समजलं? खूप की तुम्हाला हे सिंटॅक्स बी जरा समजलं असेल, टेन्शन घेऊ नका. नाही समजला तरी आपण हे प्रोग्राम आपण घेणार आहोत, मल्टिपल इनहेरिटन्सचा हा प्रोग्राम घेणार आहोत आपण, ऍडिशनचा. मग क्लास ए आणि क्लास बी पासून क्लास सी आपण डिराइव्ह करणार. क्लास ए बनविला, क्लास बी बनविला, आणि क्लास सी हा कुणापासून बनविलाय, कुणापासून डिराइव्ह केलेला आहे, पब्लिक ए पासून आणि बी नावाच्या क्लास पासून. ए आणि बी चे प्रॉपर्टीज आता क्लास सी पण युज करू शकणार. समजलं कसं कसं केलंय आपण? त्यानंतर क्लास सी चा ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनवून क्लास ए च्या प्रॉपर्टीज आणि क्लास बी च्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे मेथड्स युज करू शकतो. मित्रांनो, याला मेंबर फंक्शन्स पण म्हणतात, आणि याला दुसरं नाव जर सांगायचं झालं तर मेथड्स पण म्हणतात. ए नावाच्या क्लासची गेट ए ही मेथड आहे, बी नावाच्या क्लासची गेट बी ही मेथड आहे, ही त्याची मेथड आहे. समजलं? आता ही थिअरी बघूया जरा. ह्या थिअरी मध्ये काय सांगितलेलं आहे, बेस क्लास आर सेपरेटेड बाय कॉमाज. पहा, दोन बेस क्लास जर एका डिराइव्ड क्लास मध्ये इनहेरिट करायचे असेल तर त्यांना असं लिहिताना सेपरेट करावं लागतं आपल्याला कॉमा देऊन. मग मित्रांनो, हा एक बेस क्लास तुमचा आणि हा एक बेस क्लास, यांना सेपरेट करण्यासाठी इथं कॉमा वापरलेला आहे, कॉमा ऑपरेटर वापरलेला आहे, कॉमा दिलेला आहे. इन मल्टिपल इनहेरिटन्स वन प्रॉब्लेम विल कम. एक प्रॉब्लेम मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये आहे मित्रांनो. काय प्रॉब्लेम आहे, इफ सेम मेथड म्हणजे सेम फंक्शन नेम, जर तुमचे फंक्शनचे नाव सारखे असतील, प्रेझेंट इन टू डिफरंट बेस क्लासेस, म्हणजे क्लास ए आणि क्लास बी मध्ये, सपोज गेट डेटा नावाचं, गेट डेटा GET गेट डेटा, सपोज नुसतं गेट नावाचं फंक्शन आहे, गेट नावाचं फंक्शन इकडे बी आहे आणि GET गेट नावाचं फंक्शन इकडे बी आहे, कुठं बी मध्ये बी आणि ए मध्ये बी.
मग मित्रांनो या दोन्ही क्लासचे प्रॉपर्टीज कशात आपण घेणार आहोत, क्लास तुमच्या सी मध्ये. मग मित्रांनो जेव्हा मी सी चा ओबीजे डॉट सी चा ऑब्जेक्ट बनवला ओबीजे नावाचा, ओबीजे डॉट मी जर गेट डेटाला कॉल केलं, गेट फंक्शनला कॉल केलं तर कुण्या गेट डेटाला कॉल जाईल, ए च्या कॉल जाईल, ए नावाच्या क्लासच्या कॉल जाईल का बी नावाच्या क्लासच्या गेटला कॉल जाईल, या गेटला कॉल जाईल का या गेटला कॉल जाईल. मित्रांनो तिथं तुमचा कंपायलर कन्फ्यूज होतो. कंपायलर विल बी कन्फ्यूज विच फंक्शन टू बी कॉल. तिथं तुमचा कंपायलर हा कन्फ्यूज होतो मित्रांनो, कोणता फंक्शन कॉल करायचा आहे, हा क्लासचा ए नावाच्या क्लासचा गेट फंक्शन का बी नावाच्या क्लासचा गेट फंक्शन. कारण की ए आणि बी दोन्हीच्या प्रॉपर्टीज कुठे इनहेरिट झालेल्या आहेत, सी मध्ये. मग ओबीजे सी नावाच्या क्लासचा ओबीजे ऑब्जेक्ट बनवला, डॉट ऑपरेटर थ्रू गेट डेटाला मी ऍक्सेस केलं तर कुण्या ह्याचा कॉल होईल, ए चा कॉल होईल का बी चा कॉल होईल. तर त्या टाइमला तुमचा कंपायलर कन्फ्यूज होतो आणि एरर मेसेज तुमचा आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करतो. काय एरर मेसेज डिस्प्ले करतो, अँबिग्युटी म्हणून. अँबिग्युटी म्हणजे काय नाही, अँबिग्युटी या शब्दाचा मीनिंग काय आहे, डुप्लिकेट. अँबिग्युटी म्हणजे डुप्लिकेट थोडक्यात. म्हणजे हा गेट डेटा सेम फंक्शन आहे, म्हणजे एक डुप्लिकेट आहे, डुप्लिकेट. मग तुमचे हे दोन्ही जर ह्या क्लासचा हा फंक्शन आहे आणि या क्लासचा हा फंक्शन आहे, तर मित्रांनो दोन्ही क्लासच्या प्रॉपर्टीज तुम्ही सी मध्ये इनहेरिट केल्या. मग दोन्ही क्लासचे जर मेथड तुमचे मेंबर फंक्शन जर सेम असतील तर तिथं डुप्लिकेट हे दोन्ही क्लासचे मेंबर्स जर एका या सी मध्ये आले, हा पण गेट आला आणि हा पण गेट आला, तर मित्रांनो इथं डुप्लिकेट होणार. म्हणजे दोन गेट डेटा मेंबर्स तिथं एक्झिस्ट करणार. सी मध्ये तुमचे दोन गेट डेटा मेंबर्स असणार, एकतर हे गेट डेटा कोणाचा ए नावाच्या क्लासचा आणि गेट डेटा दुसरा कोणाचा बी नावाच्या क्लासचा. मग तिथं डुप्लिकेट एरर येणार आपला, अँबिग्युटी. म्हणजे हा आणि हा यांच्या दोन्हीचे नाव सेम आहेत, यांच्या दोन्हीचे नेम सेम आहेत, तिथे तुमचा डुप्लिकेशनचा एरर येणार, म्हणजे अँबिग्युटीचा एरर येणार. तेच सांगितलेलं आहे या वाक्यांमध्ये. इफ सम मेथड नेम प्रेझेंट इन टू डिफरंट बेस क्लासेस, सेम मेथड नेम म्हणजे दोन्हीचे नाव जर सारखेच असतील दोन्ही डिफरंट बेस क्लासमध्ये, देन न्यू क्लास इज क्रिएटेड फ्रॉम दोज क्लासेस, देन इट विल क्रिएट अँबिग्युटी. म्हणजे एरर येणार तुमचा, अँबिग्युटीचा AERROR एरर येणार तुमचा अँबिग्युटीचा. कस काय एरर येणार, कारण की कंपायलर कन्फ्यूज होणार कोण्या फंक्शनला कॉल करायचे, ए च्या गेटला कॉल करायचे का बी च्या गेटला कॉल करायचे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होणार. मग वी कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम बाय युजिंग व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट. आता व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट ने आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. हे पहा, व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट कुठं आहे आपला 3.3 मध्ये, याच्यामध्ये आपण बघणार आहोत. मग तेव्हा आपण ही व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट बघून घेऊया. आता आपलं मल्टिपल इनहेरिटन्स सुरू आहे, एमएसबीटीच्या सिलेबस अकॉर्डिंगलीच मी तुम्हाला शिकवितोय. आता सध्या तर आपलं मल्टिपल इनहेरिटन्स सुरू आहे. समजा व्हर्च्युअल बेस क्लासने ती आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते, अँबिग्युटीचा एरर. मग ते तुम्हाला तेव्हा सांगून देतो मी, व्हर्च्युअल बेस क्लास समजून आणि तेव्हा तुम्हाला ते सांगून देतो. काही नाही, फक्त आपल्याला कंपायलरला सांगावं लागतं की कुण्या फंक्शनला कॉल करायचे, क्लास ए च्या कॉल करायचे का क्लास बी च्या, एवढंच सांगावं लागतं. व्हर्च्युअल बेस क्लास म्हणजे ते झालं. समजलं. आता याचा तुम्ही व्हॉट इज मल्टिपल इनहेरिटन्स हा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा डिस्क्राईब मल्टिपल इनहेरिटन्स हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये 4 मार्काला किंवा 6 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, त्याचा सिंटॅक्स आणि त्याच्या एक्झाम्पल सोबत. मग त्याचा सिंटॅक्स तो वर दिलाय, एक्झाम्पल मध्ये तुम्ही हा प्रोग्राम ऍज इट इज इथून इतका प्रोग्राम, हा तुम्ही एकच प्रोग्राम आहे बरं का, या पेजवरचा आणि या पेजवरचा प्रोग्राम एकच आहे. समजत आहे का, क्लास ए आणि क्लास बी पासून आपण क्लास सी ला क्रिएट केली, म्हणजे इनहेरिट केली, तयार केले, डिराइव्ह केले. मग क्लास ए मध्ये काय घेतले आपण, ए ची व्हॅल्यू घेतली, इंटिजर ए ची व्हॅल्यू कोणाकडून घेतली, युजर कडून, आणि त्याला डिस्प्ले केलंय. क्लास बी मध्ये बी ची व्हॅल्यू घेतली आपण, बी नावाच्या व्हेरिएबल वरची. मग बी नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे युजर कडून आणि त्याला डिस्प्ले केलेली आहे. आणि क्लास सी मध्ये सी नावाचा हे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिस्प्ले केलेला आहे काय, ऍडिशन डिस्प्ले केलेली आहे. कुणाची, ए आणि बी ची. ए प्लस बी आपण सी वरती स्टोअर केला आणि त्याची ऍडिशन आपण डिस्प्ले केली आउटपुट स्क्रीनला. इथं एंड एल लिहायचे तर लिहा, नसताना लिहू. मग जर तुम्ही नाही लिहिलं तर इथं तुम्हाला स्लॅश एन लिहावं लागेल. समजलं. एंड एल जर नाही लिहिलं तर तिथं स्लॅश एन लिहावं लागेल. एंड एल लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. समजलं.
फक्त एनडीएल जर नाही लिहिलं तर प्रॉब्लेम काय येणार तुमचा, प्रोग्राम तर रन होणार तुमचा, पण प्रॉब्लेम काय येणार, डिस्प्ले होताना तुमचा सेम लाईनला सेम ह्याच्यात डिस्प्ले होणार तुमचा तुमचा आउटपुट सेम लाईन मध्ये डिस्प्ले होणार. आता स्लॅश एन लावलं म्हणल्यावर नेक्स्ट लाईन मध्ये जाणार, एंड एल बी लावलं म्हणल्यावर नेक्स्ट लाईन मध्ये जाणार. मग एंड एल आणि स्लॅश एल हे दोन्ही सिमिलर आहेत. पहा याचे काय बनविले, काही पण घेऊ शकतो मी. इथं गेट ए घेतलाय आणि पुट ए घेतलाय, ए क्लासचे मेंबर्स. आणि त्यानंतर मी गेट बी घेतलाय आणि पुट बी घेतलाय, बी क्लासचे मेंबर फंक्शन्स. आणि त्यानंतर इथं डिस्प्ले फंक्शन घेतलंय सी क्लासचा, याच्यामध्ये मी ऍडिशन डिस्प्ले केली. मग सी नावाच्या क्लासचा ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनवला, ओबीजे. मग ओबीजे डॉट गेट ए ला कॉल केलं तर ए नावाच्या फंक्शनला कॉल जाईल ए क्लासच्या. गेट बी ला कॉल केलं तर बी नावाच्या वाईट गेट बी ला कॉल जाईल, मग तिथं बी ची व्हॅल्यू इन्सर्ट करून घेईन. समजा पुट ए केलं पुट बी केलं म्हणल्यावर दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला दिसत्या, डिस्प्ले होत्या. आणि ओबीजे डिस्प्ले केल्यावर दोन्हीची ऍडिशन आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होईल. समजलं. चला तर हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. इथं येऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि त्यानंतर मी इथं काय करतो, युझिंग नेम स्पेस std ही लाईन इन्क्लूड करून घेतो. ही लाईन इन्क्लूड करण्याने काय होतं की ही लाईन इन्क्लूड जर केली तर सी आउट सोबत असं एसटीडी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरायची गरज नाही. आता तरी आपला प्रोग्राम रन होईल. समजलं. आता मी काय सांगतो तुम्हाला ते नीट लक्ष द्या. आधी तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्स जर हे करायचं असेल तर त्याआधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे मल्टिपल इनहेरिटन्सचं लॉजिक काय आहे. दोन बेस क्लास पासून आपल्याला एका सिंगल डिराइव्ड क्लासला तयार करायचे, म्हणजे क्लास ए आणि क्लास बी पासून आपल्याला क्लास सी हा डिराइव्ड करायचा आहे. मग आधी तुम्ही क्लास ए आणि क्लास बी बनवून घ्या, क्लास ए आणि क्लास बी बनवून घ्या. मग क्लास CLASS क्लास ए तुमचा बनविला मी. क्लास ए नाव सिंपलच द्या तुम्ही, काही स्टुडंट नावाचा क्लास जरी बनविला असता तरी चालला असतं, पण नाव जेवढे तुम्ही सिंपल देता तेवढं तुमच्यासाठीच चांगलं राहील. एक्सप्लेनेशन साठी तुम्हालाच इझी जाईल. क्लास ए बनविला, त्यानंतर सेम क्लास मी बी बनविणार, त्यानंतर सेम क्लास सी बनविणार. 3 क्लासेसची रिक्वायरमेंट आहे आपली, मग 3 क्लासेस बनवून घ्यायचे. आता इथं तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला वरून खालीच लिहावं लागेल. मी कसं आता इथं कॉपी पेस्ट करतोय, कधी पण कोणता पण क्लास डिक्लेअर करतोय, पण तुम्हाला तसं नाही करायचं. एक्झाम मध्ये तुम्ही आधी क्लास ए चं सगळं लॉजिक लिहायचं, पुन्हा क्लास बी चं सगळं लॉजिक लिहायचं, क्लास सी चं सगळं लॉजिक लिहायचं. समजत आहे का तुम्हाला? एक्झाम मध्ये असं लिहावं लागतं पेपर मध्ये. त्यानंतर या क्लास ए ला मी काय करणार, इनहेरिट करणार. कशात? क्लास सी मध्ये. क्लास ए ला कशात इनहेरिट केले? तुमच्या क्लास सी मध्ये आणलेला आहे. क्लास सी कुणापासून बनवलाय? क्लास ए पासून. मग क्लास सी ला इनहेरिट करा. ए पासून कसं इनहेरिट करणार? पब्लिकली, PUBLIC पब्लिक लिहिणार. मग मी इथं कुण्या क्लास पासून इनहेरिट करायचे मला? ए क्लास पासून. मग या ए क्लास ए चा मी नाव लिहिणार, ए क्लास लिहिलं. त्यानंतर मी तुम्हाला मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला आणखीन एक क्लास म्हणजे क्लास बी पण याच्यामध्ये आणायचा आहे. कुणामध्ये? क्लास सी मध्ये. मग इथं काय करणार तुम्ही? कॉमा देणार, कॉमा वापरणार. कॉमा देऊन तुम्ही PUBLIC पब्लिक लिहिणार. पब्लिक का? कारण की हा क्लास बी पण तुम्हाला इनहेरिट करायचा आहे. कुणामध्ये? क्लास सी मध्ये. मग तो कसा करणार? पब्लिकली करणार. म्हणून इथं पब्लिक लिहिलेला आहे. क्लास ए तुम्हाला इनहेरिट करायचा आहे कशात? क्लास सी मध्ये. तो कसा करायचा आहे? पब्लिकली करायचा, म्हणून त्याच्यासाठी पब्लिकली लिहायचं. इथं तुम्ही प्रायव्हेट प्रोटेक्टेड काही पण लिहिलं असतं तरी चाललं असतं. समजलं. आता समजलं. हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. तुमचा एक्झामिनर ही लाईन तुमची चेक करतो की मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये तुम्ही हे केलंय का नाही, ही लाईन तुमची इन्क्लूड केली का नाही, म्हणजे ए आणि बी ला तुम्ही सी मध्ये इनहेरिट केलेला आहे का नाही हे चेक करतो. आता इनहेरिट तर झालं आपलं. मग प्रोटेक्टेड, PROTECTED प्रोटेक्टेड मध्ये काय करा, तुमचे डेटा मेंबर्स. एचा डेटा मेंबर्स काय आहे? इंटिजर ए नावाचा व्हेरिएबल आहे, किंवा num1 घ्या किंवा एज घ्या, सोपं जाते. ए घ्या म्हणजे याच्यावरती नंबर 1 आपण स्टोअर करणार, म्हणजे पहिला एलिमेंट युजरनी एंटर केलेला त्या ए नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार. याच्यामध्ये आपण वाईड गेट गेट ए बनवा. गेट ए काय आहे?
आता इथं मी हे वापरलेलं नाही, काय आपलं अंडरस्कोर वापरलेलं नाही, कारण की मला जर टाईप करायचं सोपं जाईल म्हणून मी अंडरस्कोर वापरलेला नाही. तुम्ही अंडरस्कोर वापरा, नाहीतर नका वापरू. तुम्हाला जसं करायचं तुम्ही तसं करू शकता. मग व्हाईट गेट मध्ये मी काय करणार, युजर कडून ए नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार युजर कडून. मग व्हॅल्यू कशी घेते युजर कडून, सी आउट इन्सर्शन ऑपरेटर युजरला मेसेज देतात, ENTER एंटर VALUE व्हॅल्यू. मग एंटर व्हॅल्यू, मग युजर काय करेन, पहिल्या नंबरची व्हॅल्यू एंटर करेन. मग ती एंटर केलेली व्हॅल्यू चा ऑपरेटरचा वापर करून आपल्याला त्या ए नावाच्या व्हेरिएबल वरती इन्सर्ट करायची. ए नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून दिली आपण. समजलं. आता वाईड गेट डेटा नावाचा फंक्शन झाला तुमचा. आता सेम मी काय करणार, वाईड डिस्प्ले नावाचा पुट नावाचा बनविणार. डिस्प्ले नावाचं बनविलं असतं तरी चाललं असतं, डिस्प्ले ए बनविला असतं तरी चाललं असतं, आणि पुट ए बनविला असतं तरी चाललं असतं तुमचं. मग काय करतो मी, काय करतो, DISPA नसतात पुट ए करा, PUT पुट ए फंक्शन वापरला मी. पुट ए मध्ये काय केलं मी, सी आउट करून ए ची व्हॅल्यू मी आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करतो. ए नाही, नंबर 1 NUMBER नंबर 1 मी इथं काय करतो, डिस्प्ले करतो. नंबर 1 काय आहे तुमचा, ए ए ए हा तुमचा नंबर 1 आहे. मग ए ची व्हॅल्यू मी तिथं नंबर 1 च्या जागी मी डिस्प्ले करून दिली. समजलं. आता हे झालं तुमचं ए साठी. ए साठी कोणता, एक नंबर घेतलाय, ए नावाचा व्हेरिएबल वरती तुम्ही नंबर घेतलाय युजर कडून. सेम आता मी काय करणार, प्रोटेक्टेड मध्ये याला जरा समोर घ्या, जेणेकरून फॉर्मॅटिंग राहते. फॉर्मॅटिंग चुकली जरा, काही नाही, तसं सुधारण होईल, टेन्शन घेऊ नका. आता हे सेम मी लॉजिक कॉपी करतो. आता मला कशासाठी या बी मध्ये काय घ्यायचं आहे, तर तुमचा बी मध्ये मला दुसरा एलिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे सेकंड नंबर घ्यायचा आहे. सेकंड नंबर मी बी नावाच्या व्हेरिएबल वरती घेणार. इथं गेट बी करा, गेट बी म्हणजे फंक्शनचं नाव सिमिलर होऊ नये ना. गेट ए तर हे वरच्या ह्याचा फंक्शन आहे, मग इथं तुम्ही गेट बी वापरा. दोन्हीचं नाव वेगवेगळं वापरायचं. इथं व्हॅल्यू घेताना इथं बी वरती घ्या, मग युजरने एंटर केलेली व्हॅल्यू बी नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करा, आणि इथं डिस्प्ले करताना बी ला डिस्प्ले करा. आणि नंबर 2 काय आहे तुमचा, बी वरती तुम्ही सेकंड नंबर जो युजरने एंटर केला ते येणार. आता आपल्याला ऍडिशन करायची दोन्ही नंबरची. मग ती ऍडिशन करून घ्या. मग मी इथून एवढं कॉपी करतो, इथून एवढं कॉपी केलं मी, आता लिहून टाकतो. पहा, सी मध्ये आपण ऍडिशन स्टोअर करणार आहोत. इथं डिस्प्ले फंक्शन वापरा, DISPLAY डिस्प्ले. याच्यामध्ये काय, कोणती व्हॅल्यू आपण डिस्प्ले करणार होतो, तर ऍडिशन तुमची डिस्प्ले करणार होतो. मग ऍडिशन लिहा, ADDITION ऍडिशन. ऍडिशनच्या जागी तुम्ही ऍडिशन डिस्प्ले करून टाका. ऍडिशनच्या जागी तुम्ही ऍडिशन कशात तुम्ही स्टोअर करणार, सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग सी नावाच्या व्हेरिएबल वरती तुम्ही ऍडिशन केली का, नाही. मग सी नावाच्या व्हेरिएबल वरती तुम्ही ऍडिशन स्टोअर करा, म्हणजे C = A + B, म्हणजे ए आणि बी ची ऍडिशन ही तुमच्या सी नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार, आणि ऍडिशन सी इथं डिस्प्ले होणार. आपल्याला ऍडिशन नंतर ऍडिशन = C डिस्प्ले होणार. समजलं काय काय केलंय आपण, काय काय केलं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला ऑब्जेक्ट कुण्या क्लासचा बनवायचा आहे तुम्हाला माहिती, जे शेवटी तुमचा क्लास बनेल त्याचा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायचा आहे. मग इथं जो क्लास डिराइव्ह झालेला आहे ज्या क्लासेस पासून, तो क्लास तुमचा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. म्हणजे सी हा क्लास कुणापासून डिराइव्ह झाला, ए पासून आणि बी पासून. मग सी क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवणार. समजलं. सी नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार. मग ऑब्जेक्टचं नाव तुम्ही क्लास नेम लिहायचा आधी तुम्ही. क्लास नेम काय आहे, सी. मग सी क्लासचा OBJ नावाचा ऑब्जेक्ट बनवला, किंवा C1 बनवा. C1 बनविला तरी चालते, किंवा OBJ बनविला तरी चालते. तुमची मर्जी झाली. तिथं ऑब्जेक्टचा नेम तुम्हाला काय ठेवायचा आहे. पण इथं तुम्ही जे ऑब्जेक्टचं नेम ठेवता त्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्हाला कॉल करायचं, म्हणजे OBJ डॉट गेट ए नावाला कॉल करायचं. गेट ए नावाच्या फंक्शनला आधी कॉल करायचं. पुन्हा गेट बी नावाच्या फंक्शनला OBJ डॉट गेट बी नावाच्या फंक्शनला कॉल करणार. समजलं. गेट बी म्हणजे ए चे एलिमेंट आणि बी चे एलिमेंट युजर कडून घेते ना आपल्याला. समजलं. आता काय करणार आपण, OBJ डॉट पुट ए फंक्शनला कॉल लावला मी, OBJ डॉट पुट ए. मग मला काय डिस्प्ले होणार इथं, हे पुट ए फंक्शनला आपला कॉल जाणार. मग हे मला ही व्हॅल्यू डिस्प्ले होणार. समजलं. त्यानंतर OBJ डॉट
मी पुट बी ला कॉल लावतो. सेम मी जसा पुट ए ला कॉल लावला तसाच मी आता पुट बी ला कॉल लावतो. पुट बी ला, मग पुट बी ला कॉल लावल्यावर माझं कशाला कशाला प्रोग्राम कंट्रोलर जाणार या फंक्शनवर येऊन मग आपली व्हॅल्यू डिस्प्ले करणार बी ची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे डिस्प्ले फंक्शनला कॉल लावायचं आहे. मग ओबीजे डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल लावा. ओबीजे डॉट DISPLAY डिस्प्ले फंक्शनला कॉल लावला मी. तर डिस्प्ले फंक्शनला कॉल लावला म्हणल्यावर आता आपल्याला ऍडिशन हे आउटपुटला व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाणार. मग जेव्हा मी हा प्रोग्राम रन करेन तेव्हा आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. पहा एंटर व्हॅल्यू, मग पहिल्या एलिमेंट पहिला नंबरची व्हॅल्यू आपण एंटर करणार. काय व्हॅल्यू एंटर करतो मी, 60 व्हॅल्यू एंटर केली. चला दुसऱ्या नंबरची व्हॅल्यू आपण एंटर करणार. दुसऱ्या नंबरची व्हॅल्यू मी 40 व्हॅल्यू एंटर करतो. आता जर मी एंटर की दाबली तुमची तर आपल्याला आउटपुट स्क्रीनला 100 व्हॅल्यू ऍडिशन म्हणून डिस्प्ले होणार. पहा ऍडिशन 100 आली, पण नेक्स्ट लाईनला का आलं नाही, कारण की आपण /n वापरलं नव्हतं म्हणून. चला तर /n वापरून तुम्हाला आणखीन एकदा तुम्हाला आउटपुट दाखवतो. डिस्प्ले करताना /n वापरा. डिस्प्ले करताना परत /n वापरा. इथं /n आणि इथं पण डिस्प्ले करताना /n वापरा. बघा आता मित्रांनो /n ची ताकद काय आहे. परत 60 परत 40. आता पहा, आता एंटर दाबलं आलं का, नेक्स्ट लाईनला तुमचं आउटपुट आलं का, नेक्स्ट लाईनला आउटपुट आलं का, नेक्स्ट लाईनला आउटपुट आलं का. हो, /n ची ताकद काय आहे, जर तुम्हाला सिंगल लाईन जर आउटपुट असेल तर त्याला जर तुम्हाला नेक्स्ट लाईन मध्ये आणायचं असेल, सिंगल लाईन मध्ये जर आउटपुट आलं असेल आणि तुम्हाला नेक्स्ट लाईन मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही /n वापरायचा. तिथं समजलं कुण्या ठिकाणी कसा /n वापरायचा. आता मित्रांनो मला सांगा तुम्ही, आता फ्रेंड्स मला सांगा, इथं तुम्ही ऍडिशन तुमची डिस्प्ले झाली म्हणजे काय झालं, ही व्हॅल्यू म्हणजे नंबर 1 तुम्ही या ए नावाच्या क्लासमध्ये बनविलता. नंबर 2 तुम्ही कुठे दिलता, या बी नावाच्या क्लासमध्ये. मग दोन्हीची ऍडिशन या सी नावाच्या क्लासमध्ये कसं काय आली, कारण की या दोन्ही क्लासच्या प्रॉपर्टीज या सी मध्ये इनहेरिट होत आहेत. म्हणजे मल्टिपल क्लासेस एका सिंगल डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट होत आहेत, म्हणून याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणलेलं आहे मित्रांनो. हे तुमचं मल्टिपल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. कॉमा देऊन तुम्ही दुसऱ्या क्लासचं नाव, दुसऱ्या बेस क्लासचं नाव तिथं लिहायचं. डिराइव्ड क्लासचं नाव आधी लिहायचं, त्यानंतर पहिल्या बेस क्लासचं नाव आणि त्यानंतर दुसऱ्या बेस क्लासचं नाव, कॉमा देऊन बरं का, कॉमा ऑपरेटर देऊन. समजलं, एक्झाम मध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे प्रोग्राम. होप की तुम्हाला समजलं. म्हणजे काय झालं, इथं ए क्लास पासून आणि बी क्लासच्या प्रॉपर्टीज तुमच्या सी क्लासमध्ये वापरता येणार. म्हणजे ए क्लासचे मेंबर्स, ए क्लासचे प्रॉपर्टीज, ए क्लासच्या मेथड्स सी क्लास पण वापरू शकणार. मग मी सी क्लासचाच ऑब्जेक्ट बनविला. सी क्लासचा ओबीजे ऑब्जेक्ट थ्रू मी या गेट ए ला आणि पुट ए ला कॉल लावू शकलो, गेट बी ला आणि पुट बी ला कॉल लावू शकलो. समजलं कसं काय कॉल लावू शकलो, कारण की त्याला आपण इनहेरिट केलं. तर ए आणि बी ला कोणात प्रॉपर्टी आणल्या होत्या, सी मध्ये आणल्या होत्या. ही लाईन लिहिली म्हणजे तसं झालं, इनहेरिट झालं. समजलं. आता मी तुम्हाला जो हे सांगितलं होतं ते, म्हणजे मी जी तुम्हाला कंडिशन सांगितली ती गेट आणि गेट, हे जर तुम्ही तुमचे नाव सारखे असतील, ह्याचं गेट आणि ह्याचं गेट, कुणाचं क्लास ए च गेट फंक्शन आणि क्लास बी चा गेट फंक्शन जर सिमिलर असेल आणि त्याला जर तुम्ही दोन्हीला इनहेरिट केलं सी मध्ये, आणि मी याला कॉल लावताना, हे पहा, मी याला कॉल लावताना काय केलं, गेट फंक्शनला कॉल लावला. आता कुणाच्या गेट फंक्शनला कॉल जाणार, या गेट फंक्शनला कॉल जाणार क्लास बीच्या का या गेट फंक्शनला कॉल जाणार क्लास एच्या. तर काय होणार बघा मित्रांनो, एरर येणार, तुमचा एम्बिग्युटीचा एरर येणार. हे पहा, एम्बिग्युअस म्हणजे डुप्लिकेट. म्हणजे गेट हा फंक्शन तुमचा क्लास बी मध्ये पण आहे आणि क्लास ए मध्ये पण आहे. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी, ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे व्हर्च्युअल बेस कन्सेप्टची. व्हर्च्युअल बेस कन्सेप्ट म्हणजे व्हर्च्युअल क्लास बनविणे. म्हणजे त्या क्लासचे आपण एम्बिग्युटीज हा एरर तुमचा सॉल्व्ह करू शकतो, त्या व्हर्च्युअल बेस क्लास सॉल्व्ह करू शकतो. ते कसं करायचं आपल्याला, ते आपण जेव्हा व्हर्च्युअल कन्सेप्ट शिकणार आहोत तेव्हा आपण बघून घेऊ. ते केव्हा शिकणार आहोत, याच पीजी डिप्लोमा अकॅडमीवरती तुम्हाला लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 असे अपलोडच करीत आहे मी. त्याच्यामध्येच आणखीन एक तुमचं लेक्चर अपलोड करणार, काय व्हर्च्युअल बेस क्लासचं कन्सेप्टचं. समजलं. ते पण लेक्चर आपलं येणार आहे, कारण की ते पण आपल्या सिलेबसला आहे एमएसबीटीच्या डिप्लोमाच्या. समजलं. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. आणि सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये तुमचा डिफरन्स, मल्टिपल इनहेरिटन्स
मध्ये तुमचा डिफरन्स काय आहे ते तुम्हाला समजलं असेल. हे तुमचं सिंगल इनहेरिटन्स, हे तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि हे तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स. यांच्यामधला डिफरन्स समजला तुम्हाला. एकाच बेस क्लास पासून दुसरा डिराइव्ड क्लास तयार करणे, एका बेस क्लास पासून डिराइव्ड क्लास तयार करणे, त्याच डिराइव्ड क्लास पासून तिसरा डिराइव्ड क्लास तयार करणे आणि मोर दॅन वन बेस क्लास पासून एका सिंगल क्लासला डिराइव्ड करणे, हे तुमचं मल्टिपल झालं. समजलं? होप की तुम्हाला या तिन्हीचा डिफरन्स बी समजला असेल आणि आजचं लेक्चर बी तुम्हाला, आजच्या लेक्चर मध्ये प्रोग्राम बी तुम्हाला समजला असेल, थेअरी बी तुम्हाला समजली असेल. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.